तर नमस्कार मित्रांनो, मी मनीष तर आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या उसनकर या यूट्यूब चॅनलला। आणि आज होळी आहे आणि आज आम्ही होळी आणायला चाललेलो आहेत आणि होळी आणायला आम्ही अशा रानावानातून जात आहोत। बघा तुम्हाला दिसत असेल मागे पब्लिक। अशा आम्ही 9 ते 10 किलोमीटर रानावानातून चालत जातो आणि होळी खांद्यावर होळी आम्ही आणतात। अजून काही पब्लिक मागे आहे, काही पब्लिक पुढे चालला आहे, अजून काही पुढे होळी आणताना। तर असाच हळूहळू प्रवास तुम्हाला भेटत राहील। हा बघा, रानावनातून आम्हाला जायला लागतो होळी आणायला। ह्या रस्त्याला आम्ही वर्षातून एकदा जातो फक्त होळी आणण्यासाठी। आणि सर्व आपल्या कोलीवाड्यातली लोक आहेत, निघाले आहेत होळी आणायला। 40 ते 45 मिनिटानंतर आम्ही पोहोचलो आहेत। बघा अजून रानावनात चालत आहेत। असंच आम्हाला अजून 7 ते 8 किलोमीटर चालायचं आहे। नंतर आम्ही पोहोचू लोकेशनला, तिकडनं होळी घेऊ आणि होळी खांद्यावर घेऊन आम्ही परत कोलीवाड्यामध्ये येणार आहेत। तुम्हाला दिसत असेल पब्लिक कशी चालली आहे ती, आणि काही माणसं अजून मागे येत आहेत। आणि आम्ही आता पोहोचलो आहोत ते दांडाखाडी केलवा ब्रिजवर। बघू का माझ्या मागे पब्लिक आहे, अजून पुढे चालले आपली हळूहळू पब्लिक आहे। दांडाखाडी केलवा ब्रिज आणि इकडे आहे केलवा फोर्ट। हो का, आणि हा तुम्हाला केलवा फोर्ट दिसत असेल। आणि 6 ते 7 किलोमीटर आम्ही चालत आलेले आहेत राणावनातून। आता हा आम्हाला ब्रिज लावलेला आहे आणि आमच्याकडे आहेत ते भागेश मेहर। आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत। कसा वाटला इथपर्यंतचा प्रवास आपल्याला? हा प्रवास जरी खडतर असला तरी भरपूर आनंद आणि मजा मस्ती तुम्हाला शेवटीला बघायला मिळेलच। नक्कीच तुम्ही या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या उसरणी कोलीवाड्यामध्ये पुढे आपण आपल्या लोकेशनला आपण थोड्या इकडे विश्रांती करणार आहोत, कारण की आपली अजून काही माणसं कलाकार माणसं आहेत ती मागे आहेत, त्यांची आपण वाट बघणार आहोत। तोपर्यंत भेटूया पुढे। हे बघा आपल्या कोलीवाडले पोरं आणि इकडे होळी घेऊन चाललेले आहेत पोरं। हे बघा हे गावात दुसऱ्या गावातली होळी चाललेली आहे। हे बघा आणि एक दुसऱ्या गावातली अजून होळी आलेली आहे। आणि अशी भरपूर सारी मजा करत जातात। लवकर दिसेल आपल्या तुमच्या उसरी कोलीवाड्यात, तुम्हाला दिसेल आपली होळी कशी वाजत गाजत येणार ती। तर आता आपण प्रवेश केलेला आहे तो केलवा गावामध्ये आणि हा आहे तो कस्टम ऑफिस केलव्याचा। आता आपण पोहोचलेले आहोत लोकेशनला। आपले कोलीवाड्याचे सर्व लोक जमलेले आहेत आणि आमची होळी आहे, सुपारीची होळी आहे। बघून ठेवा ना बघायला ही होळी आहे। इकडे सर्व कारभारी मंडळी आहेत आपली। जय। आणि अजून आपली मंडळी येत आहेत बाकीची। बघा आपल्या कोलीवाड्यात सर्व लोक जमलेले आहेत, तेव्हा सर्व वाडीमध्ये जमलेले आहेत। यंदाचे मानकरी आहेत, होळीचे मानकरी आहेत निलेश तरे। आणि इकडे सर्व कारभारी मंडळी आहेत। हा आपला होळीचा खांब आहे। ज्यांची होळीचे मानकरी आहेत ते पहिला होळीची पूजा करून घेतात, नंतर आपण होळी कापायला सुरुवात करूया। जय। ती खिली निघते बाहेर नीट। होळी कापलेली आहे आपली, आता होळी पडलेली आहे, कापून झालेली आहे। आणि इकडे गुलालाची उचलत होत आलेली आहे, गुलालाने मागवत आहे एकमेकांना। मागो 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 गुलाल 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 आणि गुलाल लावत आहे। पुढे गुलाल लावत आहेत मिस्टर जतीन पाटील।
हे सर्व कोलीवाडीचे लोक जमलेले आहेत आणि आता तब्बल 8 ते 9 किलोमीटर चालत आपण होळी खांद्यावर घेऊन जाणार आहोत. चालत गावामध्ये आपल्या कोलीवाड्यामध्ये होळी घेऊन जाणार आहोत. पावसात तुम्हाला दाखवत आहे मी आता. बावलाय आणि धावत धावत चाललेला होळी घेऊन बावलाय आणि बघा धावत धावत निघालेले आहेत. असं आपल्याला 8 ते 9 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे होळी खांद्यावर घेऊन आणि आपली कोलीवाडी सर्व लोक निघाले आहेत. आता आपण आलेले होते केळवा ब्रिज, केळवा दांडाखाली ब्रिजवर. हा ब्रिज आहे. इकडे आपले नाश्ता करण्यासाठी होळी थांबवलेले आहेत. पण आपण होळी खाली उतरवणार नाही आहेत. आपली कितीतरी वर्षाची परंपरा आहे. आपण होळी एकदा उचलली खांद्यावर डायरेक्टली आपण आपल्या उचलली कोलीवाड्यामध्ये होळी. आणि आता हे बघा एकदम पुढे जा. गोड्यावर बायको काय आईला डोल मारी गोड्यावर बायको उचरणी कोलीवाडा काय बोला डोल मारी गोड्यावर बायको गोड्यावर बायको डोल मारी काय आमदार आमदार आपले आता होळी निघालेले आहेत. आपण आता केळवा दांडाखाली ब्रिजवर. इथपर्यंतचा प्रवास आपला चांगला होता. पूर्ण आपल्याला 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास आपल्याला राणावनातून करायचा आहे. आणि लवकर आणि इकडे पारंपरिक गीतांचा सादर होत आहेत. पंचा जमल्या दांडेकरांना वेड लागेला गावकरी. पंचा जमल्या बोला बोला रे पंच जमल्या गावकरी. पंचा जमल्या सत्वाची होली हाय. पंच जमल्या गावकरी. पंचा जमल्या सोसायटी मानी. पंच जमल्या गावकरी. पंच जमल्या शिकोत्री पाय काय. पंच जमल्या गावकरी. पंच जमल्या टाकिल्याची त्या का. पंच जमल्या गावकरी. पंच जमल्या वर्षाची माऊली. पंच जमल्या गावकरी. पंच जमल्या. अरे दोय जाय. अरे दोय जाय. दोय जाय. अरे दोय जाय. शालूचे रंगेले गोंडे. शालूचे रंगले गोंडे. शालूचे रंगेले गोंडे. शालूचे रंगले गोंडे. शालू माझी नवरी रंगेले गोंडे. शालूचे रंगले गोंडे. तर मित्रांनो आपल्याला ही दांडाखाडीची बॉर्डर संपलेली आहे. इथपर्यंत आपला सुखाचा प्रवास होता. आता आपल्याला रानावनातून जंगलातून प्रवास करणार आहे आणि ओली खांद्यावर घेऊन प्रवास करायचा आहे. आणि इकडे आपली लहान लहान लेकरं आणि सर्व आपल्याला रात्रीचा अंधारी रात्रीचा आपला प्रवास करायचा आहे. बघूया आता पुढे जाऊन आपण कसा प्रवास करूया. या सर्व कोलीवाडीची लोक आहेत. होली माते की अवकाश खाली खड्डा का. आम्ही होल्याला गेलेलो आणि आता आम्ही चालले. हे बघा आमच्याकडे उत्साह करत अंधार झालेला आहे आणि आपण रात्री जंगलात प्रवास करत आहेत अंधारामध्ये. ही आपली होळी आहे. आपली होली कर खांदा घालू. तेव्हा मागे पण बाले बाले लोडग पालना. चांदीचा पालना सोन्याचा दोर. सुन गेली मायरा हलवीन कोण. चांदीचा पालना सोन्याचा दोर. सुन गेली मायरा हलवीन कोण. अरे माझ्या बाळा लागेल तरी कोण. सुन गेली मायरा हलवीन कोण. चांदीचा पालना सोन्याचा दोर. सुन गेली मायरा हलवीन कोण. आणि आपण गावामध्ये प्रवेश केला आणि गावातली महिला होळीला पुंजत आहेत. अरे आंब्याची डांगली चिंचेवरी नाली. चिंचेची डांगली आंब्यावरी. चिडांगली चिंचेवरी नाली. चिंचेची डांगली आंब्यावरी. रामाचं प्रेम ते सीतेवरी. सीतेचं प्रेम ते रामावरी. राम
बागेच्या भोवती फुलई घालियर बागेच्या कोणवाई आपली होळी कोलीवाड्यामध्ये पोचलेली आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. थोड्या वेळात होळीला आंघोळ घालण्यात येईल आणि सजावट करण्यात येईल होळीची. ही बघा होळी आहे. लवकर तुम्हाला दाखवतो मी. होळीला सजवायला आपण होळीचे मानकरी यांची जोडी घ्यायला आलेले आहोत. पाहू शकता तुम्ही आता यांची होळी आहे. माझ्या इकडे तली वगैरे भरलेले आहे. आणि लवकरच त्यांना आपण घेऊन आता होळी मातीला सजवायला निघाणार आहोत. आता होळीला सजवायला होळीचे मानकरी असलेले जोडे निघालेले आहेत सर्व सामान घेऊन. होळीचे मानकरी आणि कारभारी असलेले जोडे आपण
होळी मातेला सजवायला आणि आंघोळ करायला पहिला आंघोळ करून घेणार नंतर सजवणार. तर होळीचे मानकरी आणि कारभारी यांचे असलेले थोडे आपण घेऊन आलेले आहेत होळी मातेला सजवायला. होळी मातेची आंघोळ करायला लावलेले आहे आणि पाहू शकता तुम्ही कोळीवाड्यातील लोकांची गर्दी जमलेली आहे ती होळी मातेला सजवायला. आता होळी मातेला हळद लावण्यात येणार आहे. गावाची शिव हवलाय पुंजिली तयारी सारी हाय गो कोलियो नखवा पुंजेला आईला संगतीला नखविन बाय गो बाय गो बाय हवलू बाई सजली गो आमचे गावानू. सण यो शिमग्याचा हौशेचा दरवर्षाचा मन यो मौलीचा माझे हौलाईचा. सण यो शिमग्याचा हौशेचा दरवर्षाचा मन यो मौलीचा माझे हौलाईचा. खेळ गुलाली दारादाराशी हनीला पोराने हाय गो बोंबा मारिया गावान सारे पाणी असा जोय जाय हौलबाई सजली गो आमचे गा